रोहित पवारांचा अभ्यास कच्चा आहे। रोहित पवार हे अजितदादांच्या कुटुंबातले आहेत। त्यांच्या भाषणात तीव्रता आहे किंवा त्यांना दुःख वेदना आहेत आणि कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। मात्र आपण जे म्हणता तो एफ-आर करण्याच्या संदर्भात आज सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलेलं आहे की या संदर्भात CBIकडे चौकशीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी पत्र दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांशी बोललेले आहेत। CID चौकशी चालू आहे। वेगवेगळ्या तपास यंत्रणा चौकशी करतात। केंद्राच्या काही यंत्रणा तपास करतायत, राज्याच्या काही यंत्रणा तपास करतायत आणि CBI तपास चालू आहे। आणि गृहमंत्र्याशी माननीय मुख्यमंत्री बोलल्याबद्दल त्यांनी आता निवेदन केलेलं आहे सभागृहामध्ये। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून CBI चौकशीसुद्धा होणार आहे। आणि राहिला प्रश्न एफ-आर करण्यासंदर्भात, तर हा एफ-आर करत असताना एकतर कायदेशीर जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, पोलीस यंत्रणा आहे, महाराष्ट्रातच एफ-आर झाला पाहिजे। आणि पोलिसांनी समजा एफ-आर करण्याच्या संदर्भात काही विलंब लावला किंवा काही नाराजी असेल तर माननीय न्यायालयामध्ये आपल्याला 156(3) खाली कोर्टामध्ये जाता येतं। आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये एफ-आर करणं आवश्यक आहे तर कोर्ट एफ-आर करण्याच्या संदर्भात आदेश देतं। झिरोने जो गुन्हा दाखल केलेला आहे कर्नाटक सरकारनं त्याच्यात फक्त आणि फक्त राजकारण केलेलं आहे, त्याच्यात काही तथ्य नाही। शेवटचा प्रश्न